करा टाकी फुल करणार आज टाकी फुल. आपण चाललो आता एका मोठ्या ट्रिपला, बरोबर मोठ्या ट्रिपला चाललो आहे. तर तुम्ही विचार करत असाल आता मी मोठ्या ट्रिपला म्हणजे कोणत्या मोठ्या ट्रिपला जाणार आहे, तर सांगतो मी तुम्हाला सर्व आरामात. तर चला, तुमचं स्वागत आहे आपला एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजपासून मी ना मराठीमध्ये ब्लॉग करणार आहे, ब्लॉग मराठीमध्ये ब्लॉग करणार आहे. आत्ता मी कुठे तुम्ही गेस करा, मी पेट्रोल पंप दाखवतो तुम्हाला. जर तुम्हाला माहीत असेल उडुपी टू मुंबई कुठे आहे तर तुम्ही गेस करू शकता. तर चला आपण व्हिडिओ आपला पहिल्यापासून चालू करू, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण आता कुठे चाललो आहे नेमकं सर्व, आणि सर्व तुम्हाला स्टोरी कळेल. गुड मॉर्निंग. तर आत्ता सकाळचे वाजले 5:30. तर मी निघालो आहे सातारसाठी. तर हाय रिझन ते काय कशासाठी चाललो हे सर्व मी तुम्हाला जाता जाता ह्या प्रवासामध्ये सांगेनच. चला आता पप्पा चालवतात गाडी. आता आम्ही गोरेगावमध्ये आहे. तसं तर आपल्याला सातारला पोचायला 5 तास किती लागणार? हां 4 तास 42 मिनिट. पण एवढे नाही लागणार, जास्त लागणार त्याच्यापेक्षा, कारण की आपण थांबत पण जाणार आणि मॅप जो टाईम सांगतो त्याच्यामध्ये 1 तास नेहमी एक्स्ट्राच असतो, कारण की मॅप विदाऊट थांबता आणि एका कॉन्स्टंट स्पीडने सांगतं की एवढ्या स्पीडने गेलं तर तुम्ही पोचाल तिथपर्यंत. पाऊस नाही आता, त्यामुळे जरा चांगलं आहे, विजन आपल्याला चांगलं येणार पुढे. नाही तर पाऊस असतो ना तर पूर्ण विंडशील्डवरती पाणी येतं, त्यामुळे काय दिसत नाही एवढं, आणि त्यामुळे ब्लॉगिंग पण आपली होणार नाही नीट. तर आता आपण खाडी पुलावरती पोहोचलो आहे, अटॅच होतो आहे. आता मी स्टोरीसाठी फोटो काढतो आहे. तर तुम्ही सर्वांनी मला इंस्टाला फॉलो केलं नसेल तर जाऊन पहिले इंस्टाला फॉलो करा. तिथे मी खूप सारे म्हणजे अपडेट्स देत असतो की माझे ब्लॉग कधी येणार आहेत, नाही तर स्टोरी टाकत असतो मी कुठे चाललो आहे ते सर्व. तर तुम्ही जाऊन इंस्टाला फॉलो करा. मी इंस्टाचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. तुम्ही सांगू शकता. चला आता मी गाडी चालवायला घेतली. आता मी वाशी मार्केटला थांबलेलो, बॅकग्राऊंडवर जास्त येत असेल. तर आता मी वाशी मार्केटला थांबलो होतो, कारण की थोडी फळं घ्यायची होती गावाला घेऊन जायला. आणि कोणती फळं घेतली सांगा जरा. प्लम घेतले. प्लम ॲप्रिकॉट पण मस्त होते. ॲप्रिकॉट 1300 रुपयाला पेटी. पण आपण आता पीच होते, पीच पण चांगले होते. आणि होलसेल मार्केट आहे ना ते, कारण की मी गेलो नव्हतो, मी गाडीत बसलेलो, कारण की तिथे जरा रोडवरती गाडी होती. मग आम्ही गेलो आणि आपण काय घेतलं? आपण प्लम घेतला. प्लम 5 किलोचा बॉक्स आम्हाला मिळाला 500 रुपयाला. आणि असे मोठे साईज पण मोठी आहे त्याची. नाहीतर असं मार्केटमध्ये जर तुम्ही नाही घेतलं, बाहेरून घेतला ना नॉर्मल लोकल मार्केटमधून, तर ते तुम्हाला अर्धा किलो 100 रुपयाला दिलं जातं. उलट इथे चांगलं भेटतं. आता इथून पुढं चालू होतंय आपलं एक्सप्रेस वे, मुंबई पुणे एक्सप्रेस वे, यशवंतराव चव्हाण दुर्गती महामार्ग. चला आपण एक्सप्रेसला आता एंट्री केलेली आहे, करत आहोत. अरे आज काही पण गावाला जाणार लोक आहेत भरपूर आहे. मग आहे ना, शनिवार रविवारची सुट्टी वाली घ्यायच्या. 2 सीटा घ्यायच्या आपल्या टप्पावर. 2 सीटा घ्यायच्या टप्पावर, डोक्यावर नाही टप्पावर. आता आपण चाललोय पुणे एक्सप्रेस हायवेनं, पुण्याच्या दिशेनं चाललोय. आणि ह्या रोडला बरेच प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड पण लावले. स्पीड लिमिट आहे, कारसाठी स्पीड लिमिट 100 आहे. आणि बाकी ट्रक आणि दुसरे बाकीच्या गाड्या हेवीवाल्या 80चे लिमिट याला. आणि ह्या रोडला राईडनं चालणारे फक्त ओव्हरटॅकसाठी राईडनं चालायचं. आणि ओव्हरटॅक केलं की परत पुढे येऊन सेंटरच्या लाईननं चालायचं. आणि जे हेवी गाड्या आहेत त्या फक्त लेफ्ट साईडने चालतात त्या रोडला. आणि तुम्ही जर राईटनं कंटिन्यू चालला आणि कॅमेरात जर दिसला की तुम्ही कंटिन्यू राईटनं चाललाय तर तुमच्यावर फाईन लागेल. 2000 रुपयाचा फाईन आहे या रोडला. त्याच्यामुळे ओव्हरटॅक करायचं, राईटनं ओव्हरटॅक करायचं. मी मधल्या लाईनने चाललोय, कारण की आपल्याला आता ओव्हरटॅकची गरज नाहीये. बरोबर मी ना 70चं स्पीड मेंटेन ठेवतोय. आपल्याला ॲव्हरेज पण चांगलं भेटेल आणि जास्त काही घाई पण नाही आपल्याला, कसं म्हणजे जास्त स्पीडने चालवायचं. त्यामुळे बरोबर 70च्या स्पीडने मी मिडल लेनला चाललोय.
आणि ओव्हरटेकला राईट लेन यूज करायची आणि ओव्हरटेक झाला ना की परत मग पुढे यायचं सेंटरला सेंटरला. तेव्हा पाऊस सुरू झाला आता झुरमुर आला. हा मुंबईत पाऊस नाहीये आणि आपल्याकडे पण नाही असं करायचं काय पाऊस बघा किती जोरात आलाय आता. फुल ह्याने पाऊस म्हणजे आपल्या त्याचा फुल ताकदने पाऊस पडतोय त्याच्यात. पाणी बिणी साचले एकदम रोडवरती. आम्ही आता एक्सप्रेसवेला आहे त्याच्यावर आणि एक्सप्रेसवेला मी पहिल्यांदा गाडी चालवतोय आणि त्यात पण एवढा हेवी रेन नाही. हेवी रेन चालू आहे. फुल पाऊस चालू आहे रे एकदम. जसं जसं आम्ही पुढे चाललोय लोणावळ्या साईडला ना तसं पावसाचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललंय. सगळ्या रोडला पाणी पाणी. पण असं वाटतंय फक्त हायवेलाच पाऊस आहे का? इकडं असं साईडला कुठं दिसतंय पाऊस? हा इकडे मग सगळं ग्रीन आहे वातावरण एकदम. आणि मुंबईमध्ये नुसत्या बिल्डिंग, फक्त बिल्डिंग. गरमी पाऊस नाही. किंवा काय इथे कॅमेरा लागले आणि सगळे ग्रीन वातावरण, सगळे झाड हिरवीगार झाले. काय झाडी, काय डोंगर, काय तो पाऊस. आता आपल्या प्रवासातला आहे ना हा पहिला टनेल आहे तसा तर पहिला टनेल आपण पास करू मस्तपैकी. आणि आता आहे ना एवढं हिरवगार दिसतंय ना की काय बोलायला. खतरनाक सिनरी वाटते. झाडं किती खून असतील ना एकदम. एकदम ग्रीन, मस्त. डोळ्यांना किती शांतता वाटते. कोकण्यामध्ये लाईट आहे. मस्तपैकी आता पाऊस चालू आहे. आपण आता पेट्रोल भरून घेतलं आहे आपल्या गाडीमध्ये. टाकी फुल केली आहे. तुम्हाला मी दाखवतो आपल्या टाकीमध्ये आता किती पेट्रोल गेलं आहे. 25 लिटरपर्यंत आत्ता पेट्रोल गेलं आहे. आपण भरलं आहे 2670चं पेट्रोल आपण फुल केलं आहे. आत्ता ना इथे मस्त वेदर झालं आहे, खूप मस्त. हे बघा पाऊस पाऊस पाऊस. इथपर्यंत आता मी गाडी आणली फर्स्ट टाईम. मी म्हणजे आपल्या कुठून वाशीवरनं मी इथपर्यंत गाडी घेतली आणि आपल्या घरून ते अंधेरीपर्यंत मी गाडी चालवली. म्हणजे फक्त मला अंधेरी टू वाशी पप्पाने गाडी घेतलेली. तर मी तेव्हा सांगितलं मी कुठे कुठे चालवली आज गाडी. तर चला आता पप्पा गाडी पुढे घेतात. पहिलं आपण विचारू त्यांना की काय करायचं आहे. आपण थांबणार आहे ते. ओके. तर आता आम्ही ते थांबायचा विचार करतो आहे. पण आज इथे काय आम्ही खाणार नाही आहे. म्हणजे आपण काय जेवण जे काय असेल ते इथे नाही घेणार. आपण जेवण दुसऱ्या जागी घेणार आहे. कारण की मी एक प्लॅन करून ठेवला आहे. पुणेमध्ये एक प्लेस आहे. माझी एक बहीण पण आहे. ती आपल्याला पुणेमध्ये भेटणार आहे. पुण्यामध्ये तिला आपण पुण्यामध्ये जाऊन पिकअप करू. तर बघू आपल्या गाडीला पार्किंग कुठे भेटते. आपण आता पेट्रोल पंपावरती थांबलेलो. तिथे एक वडापाव घेतला मस्तपैकी. वडापाव खाल्ला. ही लोक आतमध्ये गेलेले. त्या लोकांनी मला पण वडापाव आणला होता. आता बघा हे बघा टाटा अल्ट्रोज न्यूवाली. तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा मला. टाटा अल्ट्रोज यार खतरनाक गाडी बनवली. जो आत्ताची जी डिझाईन आहे ना एकदम म्हणजे फ्युचरिस्टिक वाटते. एकदम भारी आहे. त्या हायवेच्या बाजूला इंडस्ट्रीज बघा किती मोठ्या मोठ्या उभ्या झाल्यात. अगोदर आहे ना सुरुवात आहे मी लहान होतो तेव्हा काहीच नव्हतं इथे. तर आज ट्रक नाही दिसत आहेत ना. ट्रक कमी वाटतात एकदम. कारण की आम्ही 4ला निघतो ना. 4ला निघतो डायरेक्ट मला खूप ट्रक असतात की नाही. भरलेलं असतं. पूर्ण भरलेलं असतं. खतरनाक ट्रक मधल्या पण असं. बऱ्याच दिवसांनी आम्ही गावाला निघालेलो आणि इथून पेट्रोल भरलं आणि तिथून बाहेर निघालो. आणि बाहेर गेल्यानंतर एक पण आम्हाला कार दिसली नाही. एक पण नाही. नुसते ट्रकच. आम्हाला वाटलं की एक्सप्रेसवे चेंज झाला आहे का नवीन रोड ओपन झाला आहे की तिथून फक्त कार जात आहेत आणि तिथून ट्रक नाही जात का फक्त ट्रकसाठी असं वाटत होतं. थोड्या वेळासाठी आम्ही तर घाबरलेलो. मग घाटात गेलो. घाटात गेल्यानंतर मग कार दिसल्या. मग कळलं हा आहे बाबा कार तर आहे. आणि तिथे पण घाटात एकच कार दिसलेली.
होतं ना आपला पुण्यासाठी एक नवीन बोगदा तयार होतो हा. ना, तो बोगदा इथून स्टार्ट होतोय लोणावळ्यासाठी. हा. लोणावळा क्रॉस करून पलीकडे हा, निघतो ना, बरोबर. हा, तो बोगदा इथून आता पुढे गेला ना थोडस हा. राईट साइड वरून एंट्री आहे त्याला, आणि तो डायरेक्ट लोणावळा क्रॉस करून पलीकडे जाणार नाही. लोणावळ्याचं टेन्शनच खतम. हा, लोणावळ्याचं टेन्शन असतं. लोणावळा घाट चढायची गरज नाही, डायरेक्ट आपण तिथून टनल थ्रू लोणावळ्याच्या बाहेर पडू. मग टाइम पण तसा खूप असणार आहे आपला. अरे जवळजवळ 20 मिनिट ते अर्धा तासाचं टायमिंग आपलं वाचणार तिथं. हा, आता बघा इथून रोड येईल तो टनलवाला, बायपास होणार डायरेक्ट. लोणावळा बायपास. हा, लोणावळा बायपास खतरनाक. आता मला वाटतं डिसेंबर पर्यंत तरी ओपन झाला पाहिजे. हे बघा इथे बॅनरबाजी पण चालू झाली. चालू झाली म्हणजे लवकर चालू होतं. हा, यांचं सहर्ष स्वागत. म्हणजे बघताय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. डायरेक्ट जाणार. बघा दिसते का तुम्हाला? हे दिसेल. आणि मोठा टनल भाई असे करतात, हे जाऊनच देत नाहीत ट्रकवाले. मोठा टनल ओपन होतोय, तेव्हा आपण त्या टनल मध्ये जाऊ ना, तेव्हा तेच होणार तुम्ही पण. आता नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा त्या टनल मध्ये जाऊ. तो ब्लॉग तुम्ही नक्की बघा, मी ते सांगतो, आवर्जून बघा तो. आणि ना स्पेशली हा टनल जेव्हा ओपन होईल ना, त्या टाइमला स्पेशली आम्ही टनल साठी येऊ ट्रिप करायला. टनल जाऊन व्हिडिओ होईल, तुम्हाला सर्व इथलं दाखवू की कसं टनल आहे, काय चार्जेस आहेत, ते सर्व आपण सांगू. तेव्हा आत्ता बरोबर आपण लोणावळा घाटाला आलोय की नाही. हे बघा इथून बाजूलाच टनल आहे जो जिथून रिटर्न येतो तो वाला. आणि हे बघा सिनरी बघा भाई, काय खतरनाक झाली ना. आता सेल्फी स्टिक आहे, मी सेल्फी स्टिक ओपन करत होतो, पण आता घाट आहे त्यामुळे मी ओपन नाही करत आहे. डायरेक्ट तुम्हाला ना असा वरतून व्ह्यू दाखवला असता. खतरनाक सीन. हे बघा, हे बघा बरोबर ट्रक आले दोन लाईनला, ब्लॉक करून ठेवलेत त्यांनी रोड. तेव्हा कॅमेरे पण बघा, घाटात पण कॅमेरे लावलेत. त्यामुळे ना घाटात पण आहे ना शिस्तीत चाला, स्पीड लिमिट फॉलो करायच लागणार तुम्हाला, नाहीतर डायरेक्ट 2000, 4000, 6000 खतम लगेच. फाईन. आता मी ना माईक अटॅच केलाय, तर तुम्ही मला सांगा आता ऑडिओ क्वालिटी कशी येते. तर जर तुम्हाला असं अगोदरची जो ऑडिओ क्वालिटी आवडली असेल तर ते सांगा, मग मी तसं विदाऊट माईक करेन. नाही तर माईक सोबत आवडली असेल तर माईक सोबत करेन मी. तेव्हा इथे ना नेट लावली आता, तेव्हा बघू शकता. कारण की वरतून दगड पडला, गाडी होता डायरेक्ट, मग त्यामुळे नेट लावून ठेवली. बरं झालं. तरी ना आज ट्रॅफिक लागलं नाही, नाहीतर आहे ना नेहमी खालच्या टर्न पासूनच ना ट्रॅफिक लागतं. ज्या टाइमला म्हणजे गेल्या टाइमला आपण आलो तेव्हा पण ट्रॅफिकच लागलेलं आपल्याला, फुल ट्रॅफिक होतं. त्यामुळे आजचा म्हणजे सुटसुटीत रोड वाटतो, एक ट्रॅफिक नाही काय नाही. आणि ट्रक पण बरेच कमी आहेत तसे. आणि मग लास्ट टाइम आम्ही काय केलं, इथून हे बघा इथून रोड आहे ना ओल्ड हायवेला जातो, इथूनच आहे. मग ह्या टर्नने ओल्ड हायवेला आम्ही गेलो आणि तिथून डायरेक्ट ओल्ड हायवे करत मग लोणावळ्यातून आम्ही एंट्री केला एक्सप्रेसला परत. कारण की ट्रॅफिक इथून फुल पॅक झालेलं, मग सर्व पोलीस पण होते, मग ते सर्व इथून एक्झिट करत होते आम्हाला. आणि फक्त ट्रकलाच फक्त या लेनला ठेवत होते, बाकी सर्व ओल्ड हायवेने, म्हणजे कार्स जे असतील ते ओल्ड हायवेने. हे बघा माकड पण बसलाय, दिसते का तुम्हाला? आरामशीर बघताय कुठे चालले ते, पण मजा घेते निसर्गाची मजा घेते. बघते कुठे चालली ती माणसं, यांना घरी बसता येत नाहीत का? हा, नुसती इकडून तिकडून फिरत असतात. ते आपल्याला असेल कुठेही माकडा फिरतात. बरोबर. ते निसर्गाचा आनंद घ्यायचा सोडतात, आपल्याला ते माकडे आपण माकड असू शकतो. आतापर्यंत आम्ही बोलतो ट्रॅफिक नाही, आणि आता इथून ट्रॅफिक सुरू झालंय. बघ आता कुठपर्यंत ट्रॅफिक आहे. वर पण असणार आहे. नसावं पण इथे काय लागण्याचा काय संबंध नाही. वर जर असेल तरच इकडे लाग. हा ते बरोबर आहे, वर असेल तरच. तेव्हा धुकं बघा किती आहे खतरनाक ना. धुकं नाही तसं तर हे आपलं ढगच आहे, हे ढग आहे, ढग खाली उतरलंय. आज वरतून झालं पाहिजे होतं, म्हणजे इथे आपला ओल्ड हायवे वरच्या साईडला, आणि आपण आता एक्सप्रेसने चाललोय. वरच्या साईडने ना चांगला व्ह्यू आला असता. अजून एका ट्रक असेल ना, लोडचा ट्रक चालतो.
ट्रॅफिकच ट्रॅफिक अजूनपर्यंत. हां आता बाबा ते की नाही पूर्ण पुढं पण धुकं आहे. धुकं आहे ना, धुकंच आहे पूर्ण धुकं. बघ पुढचं काय दिसतच नाही. पुढे इथून धबधबे दिसतात काहीच नाही. हा इथून धबधबे दिसतात नेहमी पण आता तर धबधबे पण नाही दिसत आहेत. पूर्ण धुकं आहे पूर्ण. लोणावळा हे लोणावळा खंडाळा गेला खाली. आपण चाललो आता पुण्या साईडला. भारी 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 भारी. स्पीड बघा तुम्ही किती आहे. आणि ह्याने काय मागं लावलंय की नाही. हा काहीच लावलं नाही. रिफ्लेक्टर नाही काय नाही. आणि ह्याची बॉडी आहे. बॉडीपेक्षा किती बाहेर बघितलं का. नंबर पण दाखव. ह्याचा नंबर बघा. नंबर तुम्हाला दाखवतो मी. बघितलं ह्याला असे ही लोक जातात ना त्यामुळे जास्त ऍक्सिडेंट होतात. आता मागून कोण फुल स्पीडने आला आणि किती स्पीडने होता बघितला ना तो. काय खतरनाक स्पीडने झाला. तरी मला व्हिडिओ ऑन करायला खूप टाइम लागला. त्याच्या अगोदर तर खतरनाक स्पीडने झालेला. आता मला असं होतंय की काय काय दाखवू आणि काय काय नको दाखवू. फक्त असं वाटतं की नुसतं व्हिडिओज काढत जाऊ. हे बघा काय नजारा झालाय. खतरनाक नजारा आहे. हिरवगार डोंगर त्यातनं आपण रोडने चाललोय. मग आवाळावा कसलाय. पुढे तिकडे एकदम म्हणजे व्हाईट आहे आणि ह्या साईडला पूर्ण ब्लॅक झालाय. हे बघा इथलं पूर्ण भरलेलं ढग आहे. पाऊस येईल वाटतं इथे. आणि ह्या साईडला पूर्ण मोकळं आहे. पूर्ण मोकळं गाव पण वाटतं. इथे एक मंदिर पण आहे मोठं. तर इथून कॅमेऱ्यातून दिसते की नाही माहित नाही. आणि बाजूलाच ना ट्रेनची पटरी पण आहे. बस ट्रेन आली असती ना तर मजा झाली असती. बस सगळं शूट झालं असतं एक साथ. हा एक्सप्रेस वे त्यानंतर ट्रेनची पटरी म्हणजे सॉरी ट्रेन त्यानंतर ट्रेनची पटरी म्हणजे सॉरी ट्रेन आणि परत आजूबाजूचा निसर्ग. आभाळ बघ. हा मग आभाळ आहे तिकडे क्लिअर आहे. 1 hour later. आता मी ना एक्सप्रेसवेला थांबलोय थोडा वेळ तुम्हाला हा नजारा दाखवायला. बघा भाई काय खतरनाक आहे. आता पाऊस नाही आहे पण मला वाटतं तिकडे वरच्या साईडला ना पाऊस असेल कारण की खूप सारं ढग आहे ना ते खालच्या साईडला आलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. दिसतंय. आणि तिथे ना एक छोटासा वॉटरफॉल पण आहे. कुठे बा इथे वॉटरफॉल पण आहे. इथे गाई बघा चरायला आल्यात. त्याचं वारं सुटलं की नाही. थंड हवा. हां मग थंड हवा सुटली इथे. असं ह्या मोसममध्ये बाहेर. हां मग आम्ही मग काय करतो नेहमी येतो गाडीने फिरतो म्हणजे इथून डायरेक्ट घरी जातो. असं कधी थांबत नाही. मग आज म्हणलं की आज थांबत जाऊ मस्त की शूट करू. तुम्हाला पण सर्वांना काय काय नवीन बघता येईल. तेव्हा ट्रक मला स्पीडने चाललेत. चला आता आपण थोडंसं इथे फोटोशूट करू आणि निघू इथून. तर आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आहे. जस्ट आता पुण्यामध्ये एंटर केलं आहे. हां एक्सप्रेस वे आम्ही आता सोडला आहे. आता इथून पुढे ट्रॅफिक हळूहळू रांगत जायचं. आता पुण्यातून बाहेर पडायला तर किती तास लागते बघू आपण. तरी दीड तास नाही. 1.5 तास लागतो. एका तासात निघालो तर बरं आहे उलट. तर आत्ता सकाळचे वाजलेत 9:30. आम्ही घरातून निघालेलो 5:30ला आणि आत्ता झाले 9:30 5:30 ना 7:30 7:30 8:30 4 तास लागले इथे यायला. थांबत आलो ना आम्ही. आणि आता आम्ही जे सगळे फोटो क्लिक केलेत ते मी सगळे इंस्टाला अपलोड केलेत. ते जर तुम्हाला बघायचे असतील तर माझं इंस्टा हँडल इथे येत आहे पॉपअप होत आहे. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी. तर आम्ही आता थांबलो आहे. थोडंसं वॉशरूम ब्रेकसाठी थांबलेलो. आम्ही प्रज्ञाला आता पिकअप केलं आहे. तिच्या कुठून कॉलेजच्या इथून पिकअप केलं आहे.
हां कात्रज म्हणून. हे आम्ही आता कृष्णा प्युअर व्हेजमध्ये थांबलो, पण आता इथे काय खाणार नाही, पुढे बघू. मी विचार केलेला आज नॉनव्हेज खायचं, पण नॉनव्हेजचं आम्हाला एक पण हॉटेल ओपन भेटलं नाही. 2 हॉटेल मी बघून आलेलो, म्हणजे विचार करून आलेलो की तिथे थांबणार, पण ते दोन्ही पण क्लोज होते. आता आपण निघू. प्रधान काहीतरी बिस्किट आणलं आहे, पण हे मला आवडत नाही तसं, तर मी खाल्लं आहे. माझ्या दीदीला आवडतं जास्त. तुला आवडतं ना? ही दीदी घेऊन आलेली, पण मला ते आवडत नाही. बघू चला आता आपण निघू इथून. चला हे बघा, तुम्ही इथून वरतून बघू शकता पूर्ण सातारा. हां हे बघा पूर्ण सिटी दिसते इथून. त्या साईडला काय नाही आहे तसं, लेफ्ट हँड साईड, सगळं राईट हँड साईडलाच आहे. हां चला फायनली हॉटेलवरती आम्ही आता आलो आहे. कोणत्या तरी तुम्हाला दाखवतो. हा हे रानमाळा, खूप फेमस हॉटेल आहे इथलं. तुम्हाला यायचं येऊ शकता. सर्व इथे लिहिलेलं आहे बघा, फॅमिली रेस्टॉरंट रानमाळा. गाडी आपण लावली तिथे, पप्पा येतात आता. चला आता आम्ही किती जण आहे? 5 जण आहे. तर काय खायला घेतो आहे आम्ही ते बघूया. आता बघा आपली थाळी आलेली आहे. आपण मटन थाळी ऑर्डर केली आहे. मटन थाळीमध्ये बघा इथे मटन, सुक्कं मटन, रस्सा आहे, तांबडा रस्सा, परत इथं पांढरा रस्सा आहे, परत आळणी पण आहे, परत सोलकढी, खिमा आहे, आणि हे ह्यातला खिमा कोणता आहे का माहीत नाही, बघायला लागेल. हा खिमा नाही, हे काय हां हे मान्य, आणि दही कांदा, आणि ते बाजरीची भाकरी, आणि ह्यांनी एक बाजरीची भाकरी आणि रोटी पण घेतली. हे बघा ही आहे रोटी. बरं आहे, आपण पण बघू काहीतरी एक्स्ट्रा एक रोटी तर ऑर्डर करायला लागेल. तर सर्वांनी आता खायला सुरू केलं. कसं आहे मम्मी? काय चांगलं आहे? तर बघू आपण पण खाऊ आणि मग सांगू. रस्सा पण छान पीस पण चांगला आहे, शिजला पण चांगला. कोण आहे काय? हा आळणी छान आहे. तर चला आता आम्ही कसं खातो तुम्ही बघा, आणि जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. मी तुम्हाला ॲड्रेस सर्व दिलेलं आहे, सर्व दाखवलेलंच आहे अगोदरच. तर चला आता बघा तुम्ही टाईम तर चला आता आपलं जेवण झालेलं आहे. बिल 1400 रुपये झालं, पण ठीक आहे, मजा आली. 5 जणांचं 1400 ओके मटन थाळीसाठी. कसं झालं जेवण? पोट भरलं ना? ह्या दोघींनी फक्त मसाला खाल्लाय, बाकी काहीच नाही. जेवणापेक्षा बडचप जास्त खाल्ली ह्यांनी ह्या दोघांनी. मग चला आता निघूया आपण. काय आम थांब गाडी दाखवू देत. हो जस्ट येतोय काय. हो लग्नावर. हां हां चालतं. चला चला. कसं करते बघा, ह्याला
आता कळले की आलोय बाई. पाय बघा कसं पकडतो. तर हे बघा, हा आहे आमचा मोन्या, माझा फेवरेट पिल्लू. एकदम मांजर बोका आहे बोका. कसला भारी आहे, पूर्ण पांढरा आहे, पांढरा शुभ्र शुभ्र. हे बघा काय कसं असं असं झोपतं टोनू. ए टोनू तिकडे कॅमेऱ्यात बघ, कॅमेऱ्यात. हे बघ, बोल सगळ्यांना, बोल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बोला, सबस्क्राईब बोल, सबस्क्राईब बोल, सबस्क्राईब. सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट टाका ह्याच्याबद्दल काहीतरी. वा किती भारी टोनू. पाय बघा कसं देते, किती शुभ्र आहे एकदम पांढरं. एकदम भारी, खूपच खूपच मज्जा झाली. अरे अरे कुठं, हा मी आत्ताशी आलोय. तर शिफ्टी बघ ना त्याची. हा शेफ्टी दाखवतो तुम्हाला. अरे थांब थांब थांब. शेफ्टी बघा, शेफ्टी हे बघा, किती मोठी शेफ्टी आहे. शिफ्टीवर तर तुम्ही बघू शकता आमच्या मांजराची छोटी छोटी पिल्लं. हे बघा केवढीशी आहेत. हे बघा इथे बघ, इथे बघ. हा हे बघा दिसतंय ना, तेव्हा कसं दिसतंय. हे एक आहे आणि हे बघा सगळे खाली बघा, 3 आहेत. 3 मांजरे आहेत आमच्याकडे, 3 आत्ता. आणि आपला सर्वात भारीतला मोन्या कुठे, मोन्या चालते. चला आता ह्या मांजरांना मी ठेवून येतो, त्यांच्या मम्मीकडे देऊन येतो. चला. 3 hours later. आता थोड्याच वेळात मामाचा उठण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. उठण गावाईला बैरी देवाला बोलाईवा, देवाला बोलाईवा बैरी देवाला बोला माना. पहिला त्याला द्यावा, पहिला त्याला द्यावा माना, पहिला त्याला शिंगाचा माना. पहिला त्याला देवा, पहिला त्याला देवा माना, पहिला त्याला देवा. उठण गावाईला झुमू बाईला बोलाईवा, बाईला बोलाईवा झुमू बाईला बोलाईवा. उठण गावाईला झुमू बाईला बोलाईवा, बाईला बोलाईवा झुमू बाईला बोलाईवा. अरे कुकावाचा माना पहिला तिला देवा, पहिला तिला देवा माना, पहिला तिला देवा. अरे कुकावाचा माना पहिला तिला देवा, पहिला तिला देवा माना, माना पहिला तिला देवा, पहिला तिला देवा माना, पहिला तिला देवा. नारळाचा माना पहिला तिला देवा, पहिला तिला देवा माना, पहिला तिला देवा. तर आता तुम्ही पाहिलं असेल की उठण्याचा कार्यक्रम चालू होता. तर आता मी उठणं घेऊन आलो आहे. हे बघा बोलता आता मागे कार्यक्रम चालूच आहे, म्हणजे बाहेर कार्यक्रम चालूच आहे, पण मी आलो आत्ता परत, कारण की
लेट झालं आहे खूप आणि व्हिडिओ पण मला एंड करायचा आहे. तर हा वाला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला या व्हिडिओत काय आवडलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आपला सेकंड पार्ट लवकरच येईल, म्हणजे जो लग्नाचा दिवस असेल तो वाला दिवस. ओके, चलो बाय.